बातमी मुंबईतून महापौर पदासंदर्भात मुंबईतील महापौर पदाच्या नावासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत। महापौर पदासंदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जाईल। भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला सोबत घेण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी भाजप शिवसेनेसोबत लढली नव्हती, मात्र आता राष्ट्रवादीला सोबत घेण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, महत्त्वाची बैठक होणार आहे, अधिक अपडेट। नक्की जगदीश, आपण जर पाहायला गेलं तर मुंबईच्या महापौर पदासाठी आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्रित बैठक जे आहे ते घेणार असल्याचं पाहायला मिळतं आणि या बैठकीमध्ये त्यांच्या माध्यमातून महापौर पदाची नेमणूक जी आहे ती करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि यासोबत आपण पाहिलं तर शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्रित आहे, मात्र यासोबत आता राष्ट्रवादी सुद्धा एक महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे आता ते सुद्धा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोबत जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं। विकास कामे लक्षात घेता आता राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार जे आहेत ते महायुती म्हणून या ठिकाणी काम करतील आणि या संदर्भातील आता 7 तारखेला आपण पाहिलं तर महापौर पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत यांना आता अर्ज भरण्याची तारीख जी आहे ते 7 तारीख देण्यात आली आहे। त्यामुळे 7 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये या संदर्भातला अर्ज भरण्याची सुरुवात होईल आणि जे उमेदवार हे इच्छुक असतील महापौर पदासाठी त्यांची नेमणूक ही 7 तारखेला केली जाईल आणि यानंतर 11 तारखेला मुंबईच्या महापौर ठरवण्यासाठी एक निवडणूक जी आहे ते घेतली जाणार आणि यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील सर्वच नगरसेवक म्हणजे 227 नगरसेवक हे यावेळी उपस्थित असतील आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक निवडणूक जी आहे ते प्रक्रिया ही पार पडेल आणि या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीविना निवडणुका लढल्या होत्या, मात्र आता राष्ट्रवादीला सोबत घेतलं जाणार आहे। निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीला काही पालिकेमधील महत्त्वाची पदं दिली जातील का, या संदर्भात काही चर्चा होणार आहे? निश्चितच आता या संदर्भातली चर्चा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे स्वतः घेण्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण यापूर्वी आपण पाहिलं, आज पण या संदर्भातली बैठक ही मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये पार पडली आणि यामधूनच आपण पाहिलं तर सूत्रांची माहिती जी आहे समोर येते आणि त्यामध्ये आता कळते की प्रामुख्याने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आयुक्तांसोबत बैठक घेतील आणि या बैठकीमध्ये या सर्व गोष्टींचा निर्णय जो तो घेण्यात येईल आणि याबरोबर मुंबईचा महापौर त्याचबरोबर इतर जी पद आहे या संदर्भात कोणाची नावं ही पुढे आणायची या संदर्भातली चर्चा या सर्व प्रमुख नेत्यांमध्ये होईल आणि या संदर्भातली निवडणूक ही 11 तारखेला पार पडेल आणि या निवडणुकीनंतर सर्व उमेदवार जे असतील हे या महापौर पदाच्या नामांकन लोकांसाठी निवडणुकीमध्ये मतदान करतील आणि या मतदानातूनच नेमका महापौर हे कोण ह्या पदी विराजमान होणार याची या बैठकीनंतरच तो निर्णय होईल। धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल।